स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ अर्चना या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ आहे अस्सल गावरान चवीचं चुलीवरचं झणझणीत असं चिकन. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. कमी साहित्यामध्ये कमी भांड्यामध्ये होणारी ही झटपट अशी रेसिपी आहे. तर या ठिकाणी मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद, मीठ आणि धणेपूड लावून घेतलेली आहे. त्यानंतर मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तर हे सगळं चॉपिंग बोर्डवरती व्यवस्थित चॉप करून घेतलं. हे माझ्याकडे मशीन आहे चॉपिंगचं, तर याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसा कांदा बारीक करता येतो. याच्यावरती मी कांदा, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली. चुलीवरती एक मातीचं भांडं ठेवलं. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं. तेल थोडं जास्ती घालायचं जेणेकरून तिखट रस्स्याला चांगली तरी येते. 2 चमचे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा, लसूण आणि कोथिंबीर परतून घेतलं. आता याच्यामध्ये कांदा चांगला परतल्यावरती मॅरिनेट केलेलं चिकन घातलं. मॅरिनेट केलेलं चिकन पण चांगलं तेलावरती परतून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग याला वाफ आणायला ठेवायचं आहे. वाफ आणण्यासाठी तुम्ही वेगळं गरम पाणी करून पण त्यात घालू शकता. परंतु मी इथं याच भांड्यावरती एक ताट ठेवलं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून एक वाफ आणली आणि याच वाफेचं आलेलं पाणी याच्यामध्ये म्हणजे गरम झालेलं पाणी मी याच्यामध्ये घातलं आणि हे चांगलं शिजवून घेतलं. हा असा आळणी रस्सा तयार होतो. आता बघा याच्यात किती कमी साहित्य आपण वापरलेलं आहे. एकदम चविष्ट असं हे. आता इथे मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे. हे कोणतंच वाटण घातलेलं नाही. जो आपण घरी वापरतो काळा मसाला तो, लाल तिखट आणि धनेपूड याच्यामध्ये घातलेली आहे. ॲडिशनल मी त्याच्यानंतर मीठ अजिबात घातलेलं नाही आहे. अशा प्रकारे हा लाल रस्सा म्हणजे ज्यालाच आपण तांबडा रस्सा म्हणतो तो इथे तयार झालेला आहे आणि गरमागरम भाकरी सोबत हा रस्सा मस्त लागतो, सोबत कांदा. तर खूप छान सुंदर अशी रेसिपी झालेली आहे. झटपट लाईक करा, शेअर करा आणि हो, अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.